राज्यात वर्षभरापूर्वी महायुतीनं दणदणीत यश मिळवत सरकार स्थापन केलं। महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ झाला। या वर्षभरात महाविकास आघाडीला सर्वच पातळीवर गळती लागली। मवियातील तिन्ही प्रमुख पक्ष अर्थात काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना आउटगोईंगनं त्रस्त झाली। महाविकास आघाडीकडून निवडणूक लढलेले आणि हरलेले उमेदवारही महायुतीच्या गोटात सामील झालेत। महाविकास आघाडीची सत्ता नेमकी कशी आहे आणि महाविकास आघाडीची आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे, या सगळ्याचा आढावा घेणारा हा आपण रिपोर्ट पाहूया। महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे अशी ही पळवापळवीच्या 3 अंकी नाटकाचा धडाकेबाज प्रयोग। ऐकून डोक्याचा भुगा होईल, पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारतील। पण हे आहे आजच्या लोकशाहीचं खरं वास्तव। खोबरं तिकडे चांग भलं म्हण ही म्हण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सुरू असलेला हा आटापिटा। विधानसभेत सुपडा साफ झालेल्या महाविकास आघाडीची तंबू सोडण्यासाठीची धडपड आणि सत्तेच्या उभेला जाण्यासाठीची तडफड। विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाची मतं घेणाऱ्या तब्बल 43 जणांनी महाविकास आघाडीला रामराम ठोकत महायुतीचा झेंडा हाती घेतलाय। त्यातही अनेकांनी पहिली पसंती भाजपलाच दिल्याचं समोर आलंय। वर्षभरापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून लढलेले तब्बल 43 उमेदवार असे आहेत ज्यांना क्रमांक 2 ची मतं मिळाली होती। ते आता महायुतीमध्ये वर्षभरात दाखल झालेले आहेत। यासोबतच 3 अपक्ष उमेदवार आहेत, यांना देखील महायुतीलाच पसंती दिलेली आहे। एकूण 46 उमेदवारांना महायुतीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यातील बहुतेकांची ही भाजपला पसंती आहे। महाशक्ती समजल्या जाणाऱ्या भाजपचं छत्र मिळवण्यासाठी साहजिकच रांग लागली आहे। पण इनकमिंग मध्ये अजितदादांनी शिंदेंवर मात केल्याचं दिसतंय। विधानसभेला क्रमांक 2 ची मतं मिळालेल्या 46 पैकी 26 जणांनी भाजपची वाट धरली। 13 जणांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर 7 जणांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाला पसंती देत शिवसेनेत प्रवेश केला। काँग्रेसमधून कुणाल पाटील, सुरेश वरपुडकर, संग्राम थोपटे, कैलास गोरंट्याल हे महत्त्वाचे नेते भाजपमध्ये गेले। उद्धव ठाकरेंच्या सेनेतून अद्वै हिरे, सुधाकर बडगुजर, दीपेश म्हात्रे, बदामराव पंडित, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उदय सांगळे, पांडुरंग बरोरा यांनी भाजपला जवळ केला। दिलीप सानंदा, सतीश चव्हाण, मीनल पाटील खदगावकर, भीमराव धोंड, स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर रवींद्र धंगेकर, सुधाकर भालेराव, राजन साळवी, राजन तेली यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये जे उमेदवार गेले त्याच्यामध्ये सर्वाधिक फटका हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला बसलाय। त्यांच्या पक्षातील 19 उमेदवार असे आहेत ज्यांना आता महायुतीमध्ये जाणं पसंत केलंय। त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नंबर येतो। त्यांचे 13 उमेदवार असे आहेत ज्यांना आता महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीमध्ये प्रवेश केलाय आणि त्यानंतर काँग्रेसचा नंबर येतो। काँग्रेसचे 10 उमेदवार असे आहेत जे क्रमांक 2 चे उमेदवार विधानसभेला ठरले होते आणि आता ते महायुतीमध्ये सहभागी झालेत। भारतीय जनता पार्टीची अडचण तुम्ही लक्षात घ्या, विशेष प्रेम शिवसेनेवर आहे। ह्याचं कारण असं, शिवसेना ही कार्यकर्ता घडवणारी एक फॅक्टरी आहे। शिवसेनेकडे नेत्यांची कमतरता नाही, उमेदवारांची कमतरता नाही, कमतरता भाजपकडे आहे। त्यामुळे भाजपचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडे स्वतःचं काहीच नाही आहे। त्यांनी जे उमेदवार दिले आहेत ते दुसऱ्या पक्षातनं घेतलेले आहेत, सगळ्यात जास्ती शिवसेनेतनं घेतलेले आहेत। ह्याचं कारण असं, स्वतःचं कर्तृत्व त्यांच्याकडे नाही। हे आजचं नाही, गेल्या अनेक निवडणुकांचं तुम्ही जर उदाहरण पाहिलं, गेल्या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने दुसऱ्यांचीच मुलं आपल्या घरी घेतलेली आहेत। स्वतः ते राजकीय कार्यकर्ते घडवू शकत नाहीत, हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे। महायुतीमध्ये एकीकडे महाविकास आघाडीतील विधानसभेच्या उपविजेत्यांना घेण्याची स्पर्धा सुरू आहे, तर दुसरीकडे भाजप मित्र पक्षातील आव्हान निर्माण करतील अशा चेहऱ्यांना देखील स्वतःकडे ओढताना दिसतोय। त्यावरूनच गेल्या आठवड्यात शिंदेंचं नाराजी नाट्य गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजलं होतं। 2029च्या विधानसभा निवडणुकीत 100% भाजपसाठी ही तयारी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यांच्याकडे नेते राहिले नाहीत, त्यांच्याकडे कार्यकर्ते राहिले नाहीत, त्यामुळे भाजपले जसं पूर्वीचे भाजपचे कट्टर लोकांना बाजूला ठेवलं आणि तिथून काँग्रेस, आमच्या पक्षातून, इतरही पक्षातून, समजा शिवसेनेतून बरेच नेते त्यांनी स्वीकारले, त्यांच्यात आणले। आता नवीन प्रथा सुरू केलेले हे तिन्ही पक्ष वेगळे झालेले आहेत, त्यामुळे एकामेकाच्या
मतदारसंघात. भाजपच्या मतदारसंघात आमचा एखादा चांगला असेल तर मग अजितदादा त्याला घेत आहेत, नाहीतर एखादा शिवसेनेचा चांगला असेल त्याला BJP घेत आहे. त्यामुळे कुठं ना कुठे ते 2029ची तयारी हे तिन्ही पक्ष त्या ठिकाणी करत आहेत. आमच्याकडे जे आत्ता लोकांचा पक्षप्रवेश होणार आहे किंवा आमच्याकडे आहे ते अत्यंत महत्त्वाचे पक्षप्रवेश आहे. त्या लोकांनी आपापल्या भागात चांगलं काम केलं आहे आणि त्या लोकांना जे लोक आमच्याकडे येणार आहेत त्यांना देवेंद्र फडणवीसजीच्या सोबत जुळायचं आहे, भाजपासोबत जुळायचं आहे, विकसित भारताकरता जुळायचं आहे. त्यामुळं त्यांनी आमच्याकडे येण्याचा या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे. महायुतीत जाणाऱ्या उमेदवारांचा आढावा घेतला तर लक्षात येतं की भाजपनं मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागावर लक्ष केंद्रित केलं. अजित पवार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ल्यासाठी दक्ष आहेत, तर शिंदेंच्या सेनेचा फोकस कोकण आणि मराठवाड्यावर आहे. महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीमध्ये जाणाऱ्यांची संख्या आणखीन दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे. कारण जिल्हा परिषद निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुका अगदी तोंडावर आहेत. अशावेळी आपलं आणि आपल्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करून घेण्याची संधी या उमेदवारांकडे उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता आपलं आणि आपल्या कार्यकर्त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.